तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस ओवाळ। तर आज मी तुम्हाला राजमा करून दाखवते, जो आपल्या पंजाब मध्ये वगैरे खूप फेमस आहे। तो राजमा चावल म्हणतात, त्यातला मी आज राजमा तुम्हाला करून दाखवते। तर त्यासाठी मी राजमा घेतला होता, तो भिजत ठेवला होता, एक 5-6 तास त्याला भिजत ठेवलेला आणि आता त्याला कुकरला 2-3 शिट्ट्या लावून छान शिजवून घेतलाय। तर आता आपण त्याला फोडणी देतोय। कढई ठेवून घेतली गॅसवरती आणि आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते। तेल टाकलंय तर त्यामध्ये मी 2 तमालपत्र, थोडंसं जिरं आणि थोडी हिंग टाकल्यामुळे राजमा आपल्याला जड जाणार नाही। आता ह्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेते। हिंग टाकल्यामुळे ना राजमा पटकन पचतो। यामध्ये 1 हिरवी मिरची टाकते मी। आपण आपला कांदा मस्त लालसर परतून घेऊ। मी अगदी बारीक कांदा कापून घेतलाय, तुम्हाला हवं तर तुम्ही कांद्याची पेस्ट करून पण टाकू शकता। कांदा चांगला लाल झालाय, गुलाबीचा झालाय, तर त्यामध्ये मी थोडी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते। आणि यामध्ये मी 2 टोमॅटो आहेत, त्याची प्युरी करून घेतली, ते टाकून घेते। आता ह्यामध्ये मी मीठ टाकून घेते चवीनुसार। मी राजमा शिजवताना मीठ टाकलं नव्हतं, त्यामुळे मी जेवढं आपल्या भाजीसाठी लागणार आहे ते सगळं इथेच टाकून घेते, आत्ताच टाकून घेते। आता तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलंय। तर आता मी ह्यामध्ये थोडी हळद, धना पावडर आणि घरचा लाल मसाला आपण छान मिक्स करून घेऊ सगळं। आता ह्यामध्ये मी हे शिजवलेले राजमा टाकून घेते। तर मी अगदी थोडंसं पाणी त्यामध्ये ऍड करते। वरतून थोडासा गरम मसाला। आता आपण ह्याला चांगली उकळी काढून घेऊ। झाकण ठेवून घेते, याला छान आपण आता उकळी काढून घेऊ। तर 5 मिनिटानंतर आपण बघूया राजमा रेडी आहे। त्यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकून गॅस बंद करून टाकते। तुम्हाला हवे तेवढे तुम्ही पाणी ठेवू शकता। मला थोडं एवढं पातळ हवं।
तर तयार आहे आपला राजमा विथ राईस. तर तुम्हाला राजमाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.